वचन दिले तू मला. मालिकेचा आजचा 2 एप्रिलचा भाग इतका भारी आहे ना प्रेक्षकांनो, खूपच हृदयस्पर्शी आहे. तुम्ही आजचा भाग खरंच मिस करू नका. तर होतं असं की शौर्याचा जीव वाचवणं जास्त महत्त्वाचं असतं, म्हणून आजी ही ऊर्जाच्या घरीही येते. ऐनवेळी जेव्हा शौर्य ऊर्जाचा आवाज ऐकतो, तिच्या आवाजानेच तो शुद्धीवरती आलाय. त्याचा जीव ऊर्जामुळे वाचलाय. आता पद्माने हर्षवर्धनचे पैसे परत करत एक खूप मोठी अट ठेवली आहे. आणि अटही अशी आहे ना प्रेक्षकांनो, की हर्षवर्धनच्या तोंडचंच पाणी पळालंय. त्यात आता ऊर्जाने रागाच्या भरात तडकाफडके लग्नाचा निर्णय घेतलाय आणि शौर्याला तिने स्वतः भेटायला बोलवलंय एका महत्त्वाच्या कामासाठी. आणि दिव्या जेव्हा ऊर्जाला भेटायला आली तेव्हा ऊर्जावरती शौर्य जीवापाड प्रेम करतो ही गोष्ट दिव्याला कळणार आहे. पण आता शौर्याचा जीव ऊर्जामुळे नक्की कसा वाचतोय? पद्माची नेमकी अट काय आहे? ऊर्जाचं कोणतं महत्त्वाचं काम असेल शौर्याकडे? आणि दिव्याला शौर्य ऊर्जाच्या प्रेमाबद्दल कळेल? पाहूयात ना आजच्या भागामध्ये. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा. आणि प्रेक्षकांनो, भाग कसा वाटतो ते कमेंट करून जरूर सांगा. सोबतच आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट द्यायला विसरू नका. बघूयात आजचा हा जबरदस्त एकदम भारी भाग. ऊर्जाने हुळबुटेची भेट घेतलेली असते. हुळबुटे तिला सांगतो की माझं खरं टार्गेट विक्रांत शिर्के आहे. तुमच्यावरती हल्ला केलेल्या लोकांच्या मागे अख्खी टीम लावली हो बघा. त्यातला एक जरी घावला ना मला, तर बघा त्या विक्रांत शिर्केची कशी वाट लावतो ते. ऊर्जा तर आता हवालदिल होऊन हुळबुटेकडे पाहतच राहते. इकडे आजी पूर्वाला रिक्वेस्ट करत असते की प्लीज फक्त एकदा ऊर्जाला भेटू देत शौर्यशी. शौर्यशी तब्येत ठीक नाही आहे ग, नाहीतर. आणि ती पुढे काही बोलूच शकत नाही, कारण तिला अश्रू अनावर होतात. आता तर पूर्वाही पॅनिक होते, पण तिच्या डोक्यामध्ये राग असतो ना जहागीरदारांबद्दल. म्हणून ती आजीला रिक्वेस्ट करते की हे बघा, तुम्ही प्लीज इथे रडू पिडू नका अजिबात. ऊर्जा त्याला भेटणार नाही आहे, तिला त्याचं तोंडही बघायचं नाही आहे. आजी पुन्हा एकदा विनंती करते की आता फक्त ऊर्जाच वाचू शकते शौर्यला. पण पूर्वाला ती सगळी नाटकं वाटतात. पूर्वा स्पष्ट शब्दात त्यांना उत्तर देते की हे बघा, आता माझा तुमच्यावरती विश्वास बसणार नाही आहे, प्लीज तुम्ही जा इथून. आणि ती तोंड फिरवते. शेवटी आता आजीच्याही हातात काही उरत नाही. आता पूर्वाला ते सगळं खरं वाटत नसतं. आजी तरी काय करणार? तिच्या परीने तिने प्रयत्न केले आणि ती ही आता निघून जाते तिथून. आजी निघून गेल्यानंतर पूर्वा ऊर्जाच्या बोलण्याचा विचार करते आणि तिला ही ऊर्जाचं म्हणणं पटतं की यांची ही थेरं इथपर्यंत थांबणार नाही आहेत. आणि म्हणून ती रागाच्या भरात तडकाफडकी ज्या मुलाचं स्थळ परीक्षितचं ऊर्जाला आलं होतं त्याच्या वडिलांशी फोन करून बोलून घेते. इकडे जहागीरदारांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो, कारण अजूनही शौर्य शुद्धीवरती आलेलाच नाही आहे. अख्खं कुटुंब त्याच्या उशापायथ्याशी बसूनच असतं. विजया तर अक्षरशः हंबरडा फोडते की अहो काय झालं आहे आपल्या शौर्याला, तो का उठत नाही आहे? डॉक्टरांनी तर 3 तास सांगितले होते ना, आता फक्त अर्धा तास उरलाय. शौर्य बाळा काय झालं आहे तुला? तू उठणार आहे. शेवटी विजयाचं आईचं मन आहे, तिच्या लेकरासाठी तुटणारच. आदित्य हर्षवर्धनला सल्ला देतो की डॅड, मी काय म्हणतो, आपण ह्याला खरंच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात. इतक्यातच आजी धावतच तिथे येते आणि घरातल्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही प्लीज थोड्या वेळासाठी बाहेर जा, मला माझ्या शौर्यसोबत थोडा वेळ थांबायचा आहे, प्लीज. विजया आता तेथून हलायला तयारच नसते. पण हर्षवर्धन आजीच्या बोलण्याचा थोडा विचार करतो, कारण त्यालाही माहिती आहे लहानपणापासून शौर्य सर्वात जास्त आजीच्या संपर्कात आहे. त्याला सर्वात जास्त सवय त्याच्या आजीची आहे. म्हणून हर्षवर्धन विजयाची समजूत घालतो आणि तिला बाहेर घेऊन जातो. आता आजी आणि शौर्य दोघेच असतात. शौर्य बेशुद्ध अवस्थेत. आजीला अश्रू अनावर होतात. रडता रडता त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत ती सांगते की बाळा, मी तुझ्या ऊर्जाला इथे घेऊन येण्याचा खूप प्रयत्न केला रे, पण मी काय करू? ती यायला तयारच नाही आहे. त्यानंतर आजीला अचानकच बोलणं आठवतं डॉक्टरांचं. शौर्यला सर्वात जास्त स्ट्रेस आहे, तो जर कमी झाला तर तो व्यवस्थित
ठीक होऊ शकतो. आणि आजीला त्यानंतर पुन्हाचा एक क्षण आठवतो की शौर्य इतकं आनंदाने ऊर्जाचं गाणं ऐकत होता. ऊर्जाने होळीच्या दिवशी गायलं होतं ना ते गाणं. आजी त्याच्याजवळ येते. म्हणजे आजीला फ्लॅशबॅकमध्ये आठवतं. शौर्य, काय ऐकतोयस तू? तेव्हा शौर्य सांगतो की आजी, मी ऊर्जाने गायलेलं गाणं ऐकतोय. ती ना होळीच्या दिवशी गात होती, मी लपून रेकॉर्ड केलं होतं. बघ ना तू पण ऐक. ऊर्जाचा तो गोड मंजूळ आवाज ज्याने आजीसुद्धा मंत्रमुग्ध झाली होती. आणि शेवटी ऊर्जा हा एकमेवच उपाय आहे शौर्याला ठीक करण्यासाठी. आजीला आता छानसा असा मार्ग मिळालेला असतो. आता आजी ते गाणं ऐकून ऊर्जाच्या गाण्याचं तिच्या आवाजाचं इतकं कौतुक करते की की किती गोड गाते रे ती. तेव्हा शौर्य अक्षरशः ऊर्जाच्या प्रेमात वेडा झालेला. तो म्हणतो की मग गोडच आहे ती. आजी, तुला सांगू का, म्हणजे तिचा आवाजही इतका गोड आहे ना. जेव्हा केव्हा मला स्ट्रेस असेल ना, मी ना आवर्जून ऊर्जाचं गाणं ऐकतो आणि माझा स्ट्रेस असा निघून जातो माहिती आहे. इतका खुश होता तो यार. शौर्याला शुद्धीवरती आणण्याचा, ठीक करण्याचा आजीला एक मार्ग मिळालेला असतो. आजी इतकी खुश होऊन जाते. सर्वात आधी तर रूममध्ये शौर्याचा ती फोन शोधत असते आणि शेवटी तिला सोफ्यावरती फोन सापडतोही. त्यानंतर ऊर्जाचा गोड आवाज आता गायलेलं तिथं गाणं, ते गाणं ती फोनमध्ये लावते, चालू करते आणि ते शौर्याने ऐकावं त्यासाठी ती त्याचा मोबाईल त्याच्या कानाभोवती ठेवते. आता ऊर्जाच्या आवाजाने खरंच कमाल घडलेली असते, जादूच घडलेली असते. कारण जो शौर्य डॉक्टरांच्या कुठल्याच ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नव्हता, त्याने ऊर्जाच्या आवाजाला रिस्पॉन्स दिलेला असतो. अचानकच तो हालचाल करायला लागतो. आजीचा आनंद तर डायरेक्ट गगनाला भिडतो. शौर्य एकीकडे हालचाल करत असतो, हळूहळू शुद्धीवरती येत असतो. आजीला तर आता काय करावं आणि काय नको असं होतं. आणि अचानकच ऊर्जा असं मोठ्याने हाक मारत शौर्य शुद्धीवरती येतो. शौर्याने खाडकन डोळे उघडलेले असतात. खरंच ऊर्जाच्या आवाजानेच चमत्कार घडलेला असतो. आजी इतकी खुश होते, शौर्य तू शुद्धीवरती आला. आणि घरातल्यांना हाका मारून ती बोलावून घेते. हर्षवर्धन, विजया, हे बघ शौर्य शुद्धीवरती आला. सर्वजण धावत तिथे येतात. शौर्य ठीक असल्याचं दिसता क्षणी सर्वांच्या जीवात जीव येतो. सर्वांचा आनंद गगनात मावेनासा होतो. विजया शौर्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणते, शौर्य बाळा तू ठीक आहेस? माझं बाळ गते. आदित्य दाखवतो की डॅड हे बघा, पल्स रेट आणि BP सुद्धा नॉर्मल आहे. आता पटकन डॉक्टरांना फोन करून हर्षवर्धन आनंदाची बातमी देतो की डॉक्टर, मला नाही वाटत की शौर्याला आता हॉस्पिटलाइज करावं लागेल. हो, तो शुद्धीवरती आलाय आणि ठीक आहे. शौर्य अक्षरशः वेड्यासारखा सगळ्यांना पाहत असतो, कारण सर्वच जण खूप खुश असतात. इकडे दिव्या येऊन पद्माची भेट घेते. आता ती बोलणार तर तिथे बंटी झोपलेला असतो. पद्मा सांगते की बोला तुम्ही, इतक्यात तो उठणार नाही आहे. आता दिव्या इतकी चिडते, ती पद्माचा हात असं दाबून धरते, हातात पिरगाळते आणि जा विचारते की काय गं पद्मा, बाबांनी तुला 2 लाख दिले होते? तेव्हा पद्मा सांगते की हो. दिव्या विचारते कुठे आहेत मग ते पैसे? तेव्हा पद्मा तिच्या हातून हात काढून घेते आणि तिने कपाटात ती रक्कम जी जपून ठेवली होती ती आणून दिव्याच्या हाती टेकते. तेव्हा दिव्या मनातच इतकी चिडते, काय कमाल आहे ना बाबा तुमची. स्वतःच्या सुनेसाठी 4 पैसे सुटत नाहीत यांना आणि इथे हिला 2 लाख देऊन टाकले. आता ती सगळा राग पद्मावरती काढते. पद्माला ती विचारते की काय ग्रेट आहेस का पद्मा तू, आधीच पैसे मिळवले मग मला कशाला पाठवलेत परत? आता दिव्या हसून बोलते तिच्याशी, ग्रेट पद्मा, अगं हे पैसे आता ऑफिशियली तुझे. आणि पद्माच्या हातात ती रक्कम टेकते. हां, आता केस मागे घ्यायची. ही कॅश तुझी आणि आता केस डिसमिस. तू तुझ्या भावाला घेऊन गावी निघून जायचा पद्मा. अचानकच पद्माला आता तो क्षण आठवतो की हुळबुटेने तिची चांगली अक्कल ठिकाणावर आणली होती. कालच्या भागात बघितले ना आपण. ऊर्जा तिच्यासाठी लढते, स्वतः त्रास सहन करते आणि पद्मा काय करते, या लोकांच्या बोलण्यात अडकले. पद्माला आता खरं तर दिव्याचाच खूप राग येतो. ती विचारते, दिव्या तिला भानावरती आणते की मिस पद्मा,
काय कुठं लक्ष आहे तुझं? हे आता विचार वगैरे बदलू नकोस हा तू. तेव्हा पद्मा सांगते की दिव्याताई, अहो ऊर्जाताई तुमची बहीण आहे, निदान त्यांचा तरी विचार करा. माझा जीव वाचवण्यासाठी ऊर्जाताई स्वतःच्या जीवावरती खेळली आहे. तेव्हा दिव्या म्हणते की पद्मा, तू त्याचा विचार करू नकोस हा. मी उद्याच ऊर्जाकडे जाते आणि तिची समजूत घालते. पद्मा, तू लगेच बॅग पॅक करायला घे आणि पटकन उद्याच्या उद्या गावी निघून जा. जणू काय आता ही दिव्या तिला ऑर्डरच सोडत असते. आता ती आनंदाने परत फिरणार. बिचाऱ्याच्या आनंदावर विरजणच पडतं, कारण पद्मा तिला सांगते की मी नाही जाणार आहे गावी. आता विजेचा झटका लागावा तशी ती मागे वळते. दिव्या धक्क्याने विचारते की पद्मा, अगं पण तू तर गावी जायला तयार झाली होतीस ना? तेव्हा तिचेच पैसे तिला परत करत पद्मा निडरपणे सांगते की हो, आधी तयार झाले होते, पण आता माझी एक अट आहे. झालं म्हणजे ही दिव्या पुन्हा एकदा अतिशहाणपणा करून तोंड घशीच पडणार. इकडे ऊर्जाने आता शौर्याने तिच्यासाठी जे काही केलं त्या प्रत्येकाचा खर्च लिहून ठेवलेला असतो. स्कूटर खरेदीचे 15,000, त्यानंतर स्कूटर दुरुस्तीचे 750, जे की मी आधीच शौर्याला दिलेत, हॉस्पिटलचा खर्च, असे सगळे मिळून 27,800 रुपये शौर्याला तिला द्यावे लागणार असतात. आणि ऊर्जाला याचं टेन्शन आलेलं असतं की ते पैसे लवकरात लवकर द्यायचेत, पण कसे? इतक्यातच पूर्वा येते. ऊर्जा पूर्वाकडे पाहत असते. पूर्वा कपाटातून ड्रेस, साडी दोन्ही काढून बेडवरती आणून ठेवते. ऊर्जा तिला विचारते की आई हे काय आहे सगळं? तेव्हा पूर्वा म्हणते की मी स्वतःच जाधव मंडळींना फोन करून बोलावून घेतला आहे. इथे साडी आणि ड्रेस दोन्हीही काढून ठेवलेत. तुला जे योग्य वाटेल ते घाल. तेव्हा ऊर्जा हातात तोंड फिरवते. पूर्वा तिची मनस्थिती समजून घेते. हे बघ मनू, तू जे म्हणतेस ते मला पटलेलं नाही आहे, पण हे आता टाळण्याचं एकही कारण दिसत नाही आहे मला. हे बघ मनू, हे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम मला कधीच पटलेला नाही आहे. त्यामुळे तुझं त्यांच्यासमोर येणं, बसणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्यासाठी पोहे घेऊन देणं, ते मला बिलकुलही पटत नाही. हे बघ, तुला त्या लोकांसमोर अगदीच थांबायचं नसेल तर काही हरकत नाही. मी तुला काहीही बोलणार नाही आहे मनू. ऊर्जाच्या डोळ्यातून अचानक अश्रू येतात. खरं तर तिचं मनही मानत नाही आहे. फक्त शौर्याच्या बद्दल राग आहे म्हणून ती हे सगळं करते. त्यानंतर अचानकच ऊर्जा पूर्वाला सांगते की आई, मी कोर्टात जाऊन येते. ॲडव्होकेट कतरीना मला भेटायचं आहे. एक महत्त्वाचं काम आहे, ते करून येते. जेव्हा पाठीमागून पूर्वा तिला हाक मारते, तेव्हा ऊर्जा सांगते की काळजी करू नकोस आई, ती मंडळी येण्याच्या आत मी घरी परत येईनच. आता पूर्वाला थोडीशी रुकरुक लागते. म्हणजे ऊर्जाच्या मनात नाही आहे का असा डाऊट असतो तिला. तरीही ती ऊर्जाची समजूत घालते की मनू, तुझ्या मनात हे सगळं नाही आहे का? तेव्हा ऊर्जा सांगून टाकते की हो आई. आता तिच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत हे पूर्वाला कळून चुकतं. शेवटी आईचं मन आहे तिचं, लेकराच्या मनातलं ओळखणारच की. पाठीमागून पूर्वाचा हात अचानकच ऊर्जाच्या चेहऱ्यावरून फिरतो, कारण अश्रू जे ओघळतात ते अश्रू ती पुसते आणि तेथून निघून जाते. खरं तर ऊर्जा खरंच खूप धीर खचून गेलाय. तिचा अवसान कळून पडतं तिचं. इकडे जागीरदारांच्याकडे आनंदाचं वातावरण असतं, कारण शौर्य इतक्या मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर पडलेला असतो. सर्वजण त्याच्या अवतीभोवती असतात. तेव्हा विजया म्हणते की शौर्य, तू ठीक आहेस ना बाळा? डॉक्टर भागवतांनी जेव्हा फोन करून सांगितलं ना की शौर्य ठीक आहे, तेव्हा कुठे बाळा माझ्या जीवात जीव आला रे. त्यावर आदित्य म्हणतो की तोंडचं पाणी पळवलं होत असले का, काय करतो यार शौर्य तू? तेव्हा शैलेजासुद्धा म्हणते की वहिनी, शौर्याचं ना सगळंच एक्स्ट्रीम आहे. म्हणजे आजारी एकतर पडायचं नाही, आणि पडलं ना की असं पडायचं की सगळ्यांचा जीव टांगणीला लावायचा. तेव्हा सर्वांनाच हसू येतं. हर्षवर्धनही विचारतो की शौर्य ठीक आहेस ना बेटा? शौर्य त्याच्याकडे पाहत नाही फक्त हो डॅड म्हणतो. आता दिव्याची चुळबुळ चालू असते, कारण तिला कधी एकदा हर्षवर्धनशी बोलते असं झालेलं असतं. कारण आता पद्माने
तिचे शब्द मागे फिरवलेत. खरं तर तोंडचं पाणी या दिव्याचं पळाले. शैलेजा सगळ्यांना सांगते की वहिनी, आपण एक काम करूयात, शौर्याला इथे आराम करू देत, आपण बाहेर थांबूयात तोपर्यंत. तेव्हा सगळ्यांनाच तिचं म्हणणं पटतं. सर्वजण उठून जातात. खरं तर विजयाला तिचं मन खात असतं. ती आजीची माफी मागते की आईसाहेब, खरं तर त्या दिवशी जे काही झालं त्यासाठी खरंच सॉरी. तेव्हा आजी सांगते की विजया, या विषयावरती आपण आत्ता नको बोलायला. तसंही माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच नाही आहे, नंतर बोलूयात आपण. विजया तेथून निघून जाते. शौर्य विचारतो की कशाबद्दल आजी? आजी म्हणते की काही नाही. शौर्य बाळा, मला आता डोळे भरून बघू देत तुला. आजी तिच्या हाताने शौर्याला कुरवाळत असते. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते. इकडे दिव्या हर्षवर्धनच्या पाठीमागेच त्याच्या रूममध्ये येते आणि जेव्हा हर्षवर्धनला ती हाक मारते तेव्हा हर्षवर्धन तिच्यावरती चिडतो, तू माझ्या मागे मागे काय करतेस? तेव्हा दिव्या म्हणते की मला बाबा पद्माबद्दल थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. हर्षवर्धन, अरे चान्स दे एकदा तिला बोलण्याचा, हा एकटाच बोलत सुटतो. पद्मा गावी गेली का? तू कन्फर्म केलं का? आता तिचा चेहरा पडलेला त्याला दिसतो. तो म्हणतो की याला म्हणतात अर्धवट काम करणं. आपण जे काम हाती घेतो ना ते नीट चेक करायचं असतं, त्याचा फॉलोअप घ्यायचा असतो. शत्रूंना असं ना हलक्यात घ्यायचं नसतं. आपलाच डाव आपल्यावरती कधीही उलटू शकतो. अचानकच दिव्या म्हणते की डाव उलटलाय. हर्षवर्धनला धक्काच बसतो. दिव्या सांगते की बाबा, तिने उलट पैसे घेतलेच नाहीत. तुम्ही आधी जे 2 लाख दिले होते ना तेच पैसे तिने मला परत केले. तेव्हा अचानकच हर्षवर्धन विचारतो की आणि काय अट घातली? दिव्या हसतच त्याच्याकडे बघत राहते. बाबा, काय सॉलिड आहात तुम्ही. तुम्हाला कसं कळलं तिने अट घातली? हर्षवर्धन चिडतो. दिव्या पटकन बोल प्लीज. दिव्या सांगते की बाबा, ती मला असं म्हणाली की त्यांनी स्वतः येऊन माझी माफी मागायला हवी. त्यांनी स्वतः मला सांगायला हवं आहे की विनंती करायला हवे मी गावी जावे यासाठी. हर्षवर्धन चिडतो, इतकी फालतू अट घातली आहे तिने. तेव्हा दिव्या म्हणते की हो, आणि बाबा ती अशीही म्हणाली बरं का की त्यांनी स्वतः मला सांगायला पाहिजे, गावी मला ते कुठलीही अडचण येऊ देणार नाहीत. ती तुम्हाला ऑफिसमध्ये भेटायला तयार आहे बाबा. तेव्हा हर्षवर्धन घाबरतो. तो सांगतो की नाही, ऑफिसमध्ये अजिबात नको, मी बघतो पुढे काय करायचं ते. इकडे शौर्य आजीला सांगतो की आजी, मला खूप बरं वाटतंय अगं आतून. असं वाटतंय की मला जणू ऊर्जाच भेटली. त्यावर आजी हसत म्हणते की ऊर्जा तर भेटलीच आहे तुला शौर्य. अरे तू तिचा आवाजातलं गाणं रेकॉर्ड केलं होतं ना, ते मी तुला वाजवलं, तुझ्यासमोर वाजवलं आणि तू हळूहळू जिद्दीवरती आलात. बघ, प्रेमात किती ताकद असते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं. आता ती त्याला विचारते, इतकं प्रेम करतोस तू ऊर्जावरती? तेव्हा शौर्य सांगतो की हो, खूप प्रेम करतो मी. आजी, मी इतकं प्रेम करतो ना तिच्यावरती की ती कधी कल्पनाही करू शकत नाही. खरं तर मग ऊर्जा नशीबवान आहे म्हणायला हरकत नाही आहे प्रेक्षकांनो. पण सध्या आता शौर्य आणि तिच्या प्रेमात थोडीशी दरार आली. हळूहळू या प्रेमाच्या गाठी लग्नाच्या गाठी जुळतायत तरी कशा, पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. प्रेक्षकांनो, आजचा हा छान असा भाग इथेच संपतोय. बघूयात पुढे, मोठा ट्विस्ट आला या पुढे. दिव्या ऊर्जाला भेटायला जेव्हा तिच्या घरी येते तेव्हा पूर्वा तिच्यावरती चिडते. हे बघ दिव्या, प्लीज तू जा इथून. तू कशासाठी आली आहेस? ऊर्जा येण्याआधी तू इथून निघ, नाहीतर तिचा राग राग होईल. आधीच तिला इतका मनस्ताप झालाय. दिव्या विचारते की कोणाचा, आणि चुकून पूर्वा बोलून जाते की शौर्याचा. दिव्या हवालदिल झाले. अचानकच आता ऊर्जा शौर्याला फोन करते. त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. ऊर्जा, मला विश्वासच बसत नाही आहे, तू स्वतः मला फोन केलाय. तेव्हा ऊर्जा सांगते की हो, मला भेटायचं आहे तुला, माझं खूप महत्त्वाचं काम आहे. आता तिच्या हातामध्ये खूप सारे पैसे येत आहे, पैशांचा लिफाफा आहे. म्हणजे बहुतेक ऊर्जा ज्या ॲडव्होकेट कत्रीना भेटायला गेले होते, बहुतेक त्यांच्याकडून तिने एक्स्ट्राचे पैसे घेतलेत शौर्याचे पैसे फेडण्यासाठी. कदाचित असंच काहीसं झालं असावं आणि म्हणून ऊर्जाला शौर्याला भेटायचं असावं.
पण आता शौर्य ऊर्जाचं मन कसं वळवतोय, त्याचं प्रेम खरं आहे हे कसं सिद्ध करून दाखवतोय आणि ऊर्जा त्याचा प्रेमाचा स्वीकार कशी करते. तो प्रवास पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल आणि त्याचसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.